श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. यशाचं शिखर गाठण्यासाठी काही वेळेला अपयशाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. समर्थ म्हणाले, जसं आपल्या या नरदेहाला जन्म आहे तसा आपल्याला मृत्यू सुद्धा आहे. कोणतंही काम ज्याप्रमाणे आपण सुरुवात करत असतो त्यामध्ये यश आणि अपयश दोन्ही सुद्धा असतात. परंतु जर आपण विचार केला की फक्त यशच आपल्याला हवं तर नाही होणार. अपयश अनुभवल्याशिवाय यशाची गोडी चाखता येणार नाही. मग फक्त एकदा अपयश आलं की आपण प्रयत्न करणं सोडून देतो. मग आपल्याला यश हे पूर्णतः पाहायला मिळत नाही. बघा, सर्वजण आपल्या वर्गामध्ये विद्यार्थी बसलेले असतात. सर्वजण शिकत असतात. सर टीचर बरोबर शिकवत असतात. ज्याप्रमाणे परीक्षा असते त्यावेळी सर्वजण पहिला नंबर येतात का? हो, नाही येत. कोणी नापास होतं, कोणी पास होतं. यश अपयश आलेलं आहे. जसा अभ्यास तुम्ही कराल, विद्यार्थ्यासी मिळे विद्या, बरोबर की नाही? जसं तुम्ही अभ्यास कराल त्याप्रमाणे तुम्हाला चांगले यश, चांगले मार्क मिळणारच आहे. जर तुम्ही अभ्यास करायचा टाळाटाळ केली तर नक्कीच कमी मार्क पडतील, बरोबर की नाही? मग अभ्यास करणं सोडायचं का? एखादा विषय आपल्याला अवघड जातो, बघा, गणित असेल, इंग्लिश असेल, मग आपण ती विषय सोडतो का? नाही सोडत. त्याचा सुद्धा आपल्याला सराव करावा लागतो. आपण स्वतःहून काय करत असतो? मनाशी घट्ट धरून ठेवत असतो की हा विषय माझ्यासाठी अवघड आहे. आता आपल्यासोबत सुद्धा आपला मित्र आहे, आपल्या सोबत सुद्धा मैत्रिणी आहेत, त्यांना विषय सोपा जातो. मग असं का? ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. दिलेला वर्गपाठ असेल, दिलेला गृहपाठ असेल, बरोबर की नाही, ते नित्यनियमाने काय करत असतात? पूर्ण करत असतात. परंतु आपण बघा, त्या गणिताच्या अंकाला, आकडेमोडाला प्रत्यक्षपणे घाबरत असतो, बरोबर की नाही? बेरीज असो, वजाबाकी असो, गुणाकार असो, भागाकार असो, आपलं मन पूर्णपणे भरकटलेलं असतं. परंतु आयुष्याची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आपल्याला पाहायचं आहे. कारण यशाचा टप्पा बघा आपल्याला गाठायचा असेल तर अपयश आलं तरी प्रयत्न करणं सोडायचं नाही. अपयश येऊ दे ना, कोणाला आलेले नाहीयेत. बघा, मैदानामध्ये अनेक जण खेळत असतात. सकाळी उठल्यापासून बॅट बॉल घेतात आणि खेळायला जातात. पण सर्वजण सिलेक्ट होतात का? हो, बघा, ऊन असो, पाऊस असो, वारा असो, थंडी असो, मेहनत करत असतात. परंतु सर्वांचं सिलेक्शन होतच नाही ना. त्यातले काही निवडक प्रत्यक्षपणे काय करत असतात? सिलेक्ट करून घेत असतात. मग आपण काय विचार करायचा? अरे, वर्षभर मी मेहनत घेतली परंतु माझं काही सिलेक्शन झालं नाही. मग तो आपण जो क्षेत्र असतो ना, तोच आपण काय करतो? सोडून देतो. आता ज्या आपण बघा क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे, आपला छंद आहे, परंतु आपल्याला तिथे सातत्यपणा ठेवता आलं पाहिजे. तिथे गर्वपणा नसावा. प्रत्येकाला प्रत्येकाची आवड आहे, प्रत्येकाला प्रत्येकाचा छंद आहे. तो छंदाप्रमाणे, आवडीप्रमाणे कार्य करत असतो. जर आपल्या मनाप्रमाणे काही काम नसेल, बघा, प्रत्यक्षात आपण विचार करतो, अरे हे तर माझ्या मनाप्रमाणे नाही होत आहे,
मनाचे विरुद्ध होत आहे, मग तिथे बघा प्रत्यक्षपणे आपण खचले जातो. तिथे आपला कॉन्फिडन्स कमी होतो आणि शेवटी आपल्या पदरात काय पडतं? अपयश. मग आपण विचार करतो, अरे माझ्याच वाटेला का अपयश आले? अपयश येणं हे स्वाभाविक आहे, परंतु का आलेलं आहे हे आपण जाणलं पाहिजे. बरोबर की नाही? जर तुम्ही जाणलं तर त्याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर की नाही? आता यशाच्या पायऱ्या चढायच्या आहेत. एक एक टप्प्याने आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. कारण जसं बघा, आपण लहानपणापासून लहान शिशू, मोठा शिशू, पहिली, दुसरी, तिसरी असं 10वीपर्यंत 15वीपर्यंत आपण काय केलं? शिक्षण घेतलं. टप्प्याटप्प्याने गेलो ना. का डायरेक्ट 15वी ग्रॅज्युएशन झालो? नाही झालं. मग तसंच यश गाठायचं आहे. थेंबे थेंबे तळे साचे. मेहनत करायची, सातत्यपणा ठेवायचा आहे. असं आहे का आपण एखाद्या स्पर्धेला उतरलेलो आहोत, एखादी परीक्षा असेल, त्या परीक्षेला आपल्याला सामोरं जायचं आहे. एकच दिवस फक्त अभ्यास केला बघा, आणि वर्षभर आपण उन्हाळक्या करत फिरत बसलो. काय हो, लक्षात राहील का? नाही राहणार. शेवटी अपयशच येईल. सातत्य जर ठेवलं, दररोज 1 तास 2 तास सराव जर केला, तर नक्कीच आपल्या बघा प्रत्यक्षपणे मनावर सुद्धा काय होईल? कंट्रोल राहील. की इकडे तिकडे आपला देह भटकायचा, तो सुद्धा अभ्यास करण्यामध्ये काय आहे? मग्न आहे. म्हणून अपयशाला कधी घाबरायचं नाही. अपयश आलं तरी आपला आत्मविश्वास डळमळीत करायचा नाही आणि आपल्याला संपूर्णपणे फिट राहायचं आहे. बरोबर की नाही? कारण आपण ज्याप्रमाणे सुरुवात केलेली आहे ते कार्य श्री गणेशाने सुरुवात केलेली आहे ना. मग त्याचा श्री गणेश हा शेवटी बघा प्रत्यक्षपणे आपल्याला पाहायला मिळणारच आहे. आपल्याला डोक्यामध्ये सकारात्मक विचार असणं गरजेचं आहे. निगेटिव्ह विचार करून आपण जर विचारच केला की मी काम केलेलं आहे, परंतु मला त्या मेहनतीचं फळ मिळेल की नाही हे मला माहीत नाही आहे, परंतु काम उत्तम प्रकारे केलेलं आहे, त्याचं फळ मला हे निश्चितच प्राप्त होणार आहे. जर आपण वाईट प्रकारे कर्म केले, वाईट प्रकारे काम केलं, तर निश्चितच आपल्याला वाईट प्रकारेच फळ मिळणार आहे ना. जयाचा भावावर ते जैसा. म्हणून यशाचं शिखर गाठायचं तर फक्त कोणावर अवलंबून राहायचं नाही. आपण फक्त अवलंबून राहत असतो बघा, कोणतंही क्षेत्र असू दे, त्या क्षेत्रामध्ये जर आपण कोणावर अवलंबून राहत असू तर शेवटी अवघड आहे. कारण बघा, एखादा खेळाडू असेल, आपण काय विचार करतो? तो जर खेळायला गेला तर मी जाईन. अरे पण आपण दररोज सराव केला पाहिजे. तुला खेळामध्ये आवड आहे ना, तर नक्कीच कोणी येऊ अगर न येऊ, खेळासाठी आपण तिथे पार्टिसिपेट झालं पाहिजे. कारण तो नाही आला पण दुसरे तरी आहेत ना. परंतु आपण काय विचार करतो? अरे तो माझा मित्र नाही आला म्हणून मी पण आज दांडी मारली. मग शेवटी आपल्याला ती दांडी महागात केव्हा पडते? जेव्हा आपण प्रयत्न करायला जातो ना. बघा, जेव्हा आपली खरी कसोटी असते, खरी परीक्षा असते, तेव्हा आपण काय विचार करतो? अरे तेव्हा मी जर सराव केला असता बरं झालं असता. त्या मित्राच्या नादाला लागून मी सुद्धा दांडी मारली. एक दिवस नाही तर असे सातत्याने बघा प्रयत्न करणं सुद्धा कमी पडलो. म्हणजे असं होता कामा नये. म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग आपल्याला दाखवलेला आहे. यशाचं शिखर गाठायचं प्रयत्नपूर्वक, आत्मविश्वासाने, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही आपण कार्य करणार आहोत त्या कार्यावर आपला संपूर्णपणे विश्वास असणं गरजेचं आहे. जर आपला विश्वासच नसेल तर कार्य कितीही जरी सोपं असलं तरी होणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, होणार ते होई नका, जाणार ते जाई नका, तुटली मनातील शंका जन्म मृत्यूची. यशाचं शिखर गाठायचं आहे आणि यशाचं शिखर गाठण्यासाठी समर्थ म्हणाले, अपयशाच्या पायऱ्या चढल्याशिवाय आपल्याला अनुभव घेता येणार नाही.
म्हणून जीवनामध्ये आयुष्यामध्ये कितीही जरी अपयश आलं तरी आपण प्रत्यक्षात आत्मविश्वास गमवायचा नाही. जय जय रघुवीर समर्थ.